न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल। शिवाजी कोण होता पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून प्राध्यापिकेवर कारवाई। पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप। महाविद्यालयानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा केवळ संदर्भ दिला म्हणून एका प्राध्यापकावर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं सांगून तिच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो। तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला पोलीस अधिकारीच पत्र लिहितो। ही कोणती लोकशाही अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली। तसेच या सगळ्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला। एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून कारवाईची मागणी करणाऱ्या आणि इंग्रजी साहित्य विषयातून पदवी घेतल्याचं अभिमानाने सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने फैलावर घेतले। इंग्रजीतून शिक्षण घेतले म्हणून मातृभाषा मराठी साहित्य संस्कृती विसरणार का? तुम्ही कॉम्रेड पानसरे यांचं पुस्तक तरी वाचलाय का अशी विचारणा न्यायमूर्ती चव्हाण यांनी केली। त्याचवेळी या अधिकाऱ्याने महाविद्यालय व्यवस्थापनाला कारवाई संदर्भात लिहिलेल्या पत्रातील मराठी व्याकरणाच्या चुकांवरही बोट ठेवून मराठी भाषाही लिहिता येत नसेल तर तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे याची अपेक्षा काय करणार असे खडे बोलही सुनावले। राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित अनुच्छेद वाचा आणि या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करता येऊ का शकतो का ते सांगा असा संतप्त प्रश्नही न्यायालयाने केला। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाचा याचिकाकर्त्या एक भाग होत्या। त्यावेळी प्राध्यापक डॉक्टर विनायकराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना काही आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्वांविरोधात केलेल्या विशिष्ट टिप्पण्यांमुळे विद्यार्थी नाराज झाले। त्यांनी सभागृहात आरडाओरड करून वक्तव्यावर हल्ला केला। परिस्थिती शांत करण्यासाठी याचिकाकर्त्याने पानसरे यांच्या शिवाजी कोण होता पुस्तकाचा संदर्भ दिला, परंतु याचिकाकर्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असे मानून विद्यार्थी अधिक संतापले आणि त्यांनी याचिकाकर्तीवर हल्ला केला। घटनेच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी RS गर्जे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन अहेर यांना त्यांनी केलेल्या टिप्पणीबाबत माफी मागण्यास सांगितले, परंतु याचिकाकर्तीने त्यास नकार दिला। यानंतर गर्जे यांनी याचिकाकर्ती विरोधात कारवाई करण्यासंदर्भातील पत्र मुख्याध्यापकांना लिहिले। महाविद्यालयानेही अहेर यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली। त्या विरोधात याचिकाकर्तीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।